समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सोलापुरात अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन सोलापूर शहर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष अहरोन स्वाके, प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू, दशरथ अड्डाकुल, व्यंकटेश देवनल्लू, श्रीनिवास रामगल, तिरुपती बोनसे आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। आज या महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचारी असो या तृतीयसर्मी कर्मचारी असो या क्लास 1 असो, एकही कर्मचारी सुरक्षित नाही। त्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्याच्या बाबतीत आज महाराष्ट्रभर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये सर्व सफाई कर्मचारी अत्यंत दुःखामध्ये आहेत। जे कर्मचारी या महाराष्ट्रातील जनतेचं पूर्ण जीवन सक्षम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं, त्यांना अवघड 30 ते 40 वर्षच लागतं, ते जीवन जास्त जगू शकत नाहीत आणि त्या कर्मचाऱ्याला देखील या सरकारनं धारेवर धरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणून जे आताच नेत्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्याच्या बाबतीत असुरक्षितता आहे, त्यांना मेडिक्लेम नाही, त्यांचं जनगणना जे त्यांना आयोग लागू व्हायला पाहिजे ते आयोग लागू नाहीत, त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत सगळ्यात घातक म्हणजे जे कंत्राटी कर्मचारी ते देत आहेत त्या कंत्राटी कर्मचारी न देता हे सर्व सफाई कर्मचारी कायम करून त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून हो, अन्यथा सर्व सफाई कर्मचारी बंद करून या महाराष्ट्रात सर्वत्र घाण पसरून सर्वांचं आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम। आज अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आमचा 1 लाख सफाई कर्मचारी नवीन भरती करण्यात यावे, त्याच पद्धतीने 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये घरकुल योजना मोफत त्यांना सदनिका देण्यात यावा, त्याचबरोबर महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावा, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे खाजगीकरणाचा ठेका या महाराष्ट्रामध्ये चालवला आहे ते पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बंद करण्यात यावा। त्याच पद्धतीने माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जो उपवर्गीकरणाचा जो निकाल दिलेला आहे त्या निकालानुसार मागासवर्गीयमधले वाल्मिकी, रुक्की, सुदर्शन, माला, मादगी या लोकांना पण आरक्षणाचा लाभ देण्यात यावा आणि 2005च्या नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना DCP न लागू करता जुनी पेन्शन लागू करण्यात यावा आणि मॅन्युअल स्कॅनरमध्ये जे सफाईचे काम करत असताना ते मृत्यू पावलेले असेल अशा मृत वारसदारांना 50 लाख रुपये अनुदान देण्यात यावा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक शासकीय नोकरी देण्यात यावं। या पद्धतीने आमच्या 118 मागण्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो। यावर चर्चा करण्यासाठी आमच्याबरोबर वाटाघाटीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा, अन्यथा सरकारच्या विरोधात 2 हात करायची पण आमची तयारी आहे असं मी त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार युनियनच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात धरणे आंदोलन चालू आहे। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे शासनाच्या लाडपागे समितीनं सफाई कामगाराची जेवढी भरती असेल ती नियमित भरती करावी, त्यांना कायमस्वरूपीने नोकऱ्या द्याव्यात अशी शिफारस केलेली असताना या सरकारनं ती शिफारस भाषणात बांधून ठेवून ठेकेदारी पद्धतीनं सफाई कामगारांची नियुक्ती केली जातात। सफाईचं काम करणारे हे सगळेच बहुतांशी हे मागासवर्गीय असल्यामुळं या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जर का कायम नोकऱ्या मिळाल्या त्यांना एक वेतन श्रेणी आणि त्यांना हा सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत असताना त्यांना त्यातून आर्थिक शोषण करायचा या सरकारचा डाव आहे। मागासवर्गीयांना हजारो वर्ष शोषण चालूच आहे, स्वातंत्र्यानंतर त्यांना काहीतरी चांगले दिवस येतील या माध्यमातून लाडपागे समितीने शिफारस केली, परंतु या सरकारनं मात्र पुन्हा आम्हाला त्याच काळात लोटायचं ठरवलेलं आहे। या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतोय। या सरकारातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका सफाई कामगाराच्या बाबतीत अत्यंत चुकीची भाषा वापरलेली आहे, त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एवढंच नाही, सफाई कामगारांना सन्मानानं वागणूक दिली जात नाही। सफाई कामगारांसाठी
जर का ते मॅन्युअली स्कॅवेजिंगचं काम करत असताना ते जर का मृत्युमुखी पावले तर त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्या निकालाप्रमाणे कारवाई होत नाही. ह्या सगळ्या आमच्या 18 मागण्यासंदर्भात शासनानं ताबडतोबीने दखल घेऊन आम्हाला चर्चेसाठी बोलवावं, अन्यथा सफाई काम आम्हाला नाईलाज असतो बंद करण्याचा निर्णय आम्हाला करावा लागेल. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग. वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे. योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच.